सांब जय नम पार्वते हर हर महादेव। सांब सदा शिव, 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 श्री गुरु बसवा लिंगाय नमो, श्री गुरु बसवा लिंगाय नमो, श्री गुरु बसवा लिंगाय नमः, शिवाय नमः। ओम नमः शिवाय, शिवाय नमः। ओम नमः शिवाय, शिवाय नमः। ओम नमः शिवाय, शिव ओम शिव ओम सच्चिदानंद ओम, शिव ओम शिव ओम सच्चिदानंद ओम, शिव ओम सच्चिदानंद ओम, शिव ओम सच्चिदानंद ओम, शिव ओम सच्चिदानंद ओम, शिव ओम सच्चिदानंद ओम। सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की, महात्मा बसवेश्वर मज्जगद्गुरो पंचाचार्य सद्गुरो बसवलिंग शिवाचार्य, संत शिरोमणी मन्मस्वामी वैराग्यनिधि अक्कमादेवी माता, त्रैलोक्य संपदाल्लेख्य समल्लेखनविद्ये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारग, तां धर्मचारिणीं शंभो प्रणमामि परं शिव। ते बंद करा, बंद करा। वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये, जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकाल वंदनीय प्राप्त स्मरणीय पूज्य गुरुवार्यांचं स्मरण करून सुक्षेत्राधिपती मन्मथ माऊली, माऊलीचा पावन परिसरामध्ये प्रतिवर्ष अनुष्ठानाचा सोहळा, या अंतर्गत अनेक भाविक भक्त शिवलिंगार्चन, दासोह, त्रिविध दासोह, अर्चन, अर्पण, अनुभाव, 3 प्रकारच्या दासोह करण्याकरता फार लांबून या ठिकाणी भक्तगण येत आहेत, प्रतिवर्ष सेवा करत आहे। आज प्रथम दिवस आहे।
कपिलाधारला येणं म्हणजे कधीतरी वर्षाच्या नंतर कपिलाधार पाहण्याचा योग येत होत. परंतु या ठिकाणी मठाचा निर्मिती झाल्यापासून काही काही भक्तांना वर्षातून 2 वेळ, 3 वेळ, 4 वेळ, 5 वेळ माऊलीचं दर्शन होत आहे. कार्तिक पौर्णिमा व तसेच श्रावण मास हे 2 तर पक्का आहे. काही माता मंडळींना या ठिकाणी श्रावण मासाचा पूजा करण्यासाठी प्रतिवर्ष या ठिकाणी विजिट देत आहे. आता मी आत बसून ऐकत होतो. बसवलिंग म्हणे कराराचे काम. जवळ धाम आहे, मुक्तिधाम आहे, मन्मथ धाम आहे. आम्ही राहतो बहिरंगाच्या दृष्टीने फार लांब राहतो. बहिरंगाच्या दृष्टीने फार लांब आहे. आईचा आठवण काढा बघू. आईचा आठवण काढा तुमच्या. दिसली की नाही? आई दिसली? मग लांब कुठे आहे? ज्या ठिकाणी तुम्ही आठवण काढणार आहे त्या ठिकाणी तिथं उभे आहे. त्याप्रमाणे आम्ही करार करून आलो. अखंडपणे तुमच्या आठवण काढत राहतो म्हणून करार करून आलो. अखंडपणे, खंड न पडता. महाराजजी प्रवचन केले, परंतु अर्ध प्रवचन तुम्ही केले, अर्ध प्रवचन त्यांनी केले. त्यांनी अभंग सुरुवात केल्याबरोबर तुम्ही अभंग पूर्ण करत होत्या. त्याच्यापेक्षा हुशार तुम्ही हो. लक्षात आलं का? हा, प्रत्येक गोष्टीचा आठवण तुम्हाला आहे. तर श्रवण करून 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 एवढं परिपक्व आम्ही झालेले आहोत. एक शब्द घेतल्याबरोबर समोरचा शब्द ऑटोमॅटिक त्या ठिकाणी लक्षात येते. याप्रमाणे अखंडपणे तो आठवण काढत राहतो, त्याला आठवण राहते. कधीतरी नाव विचारलं, हे संजप्पा स्वामीचं नाव मला माहिती नव्हतं. त्यांना बोलून 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 आमच्या लक्षात बसले की हे संजप्पा स्वामी आहे. लक्षात आलं का? काही काही व्यक्तींच्या नाव आम्हाला आठवण राहते. सगळ्याच राहते का? सगळ्याच का राहत नाही? काय कारण असेल? ते कधीतरी भेटतात म्हणून त्यांच्या नाव राहत नाही. नेहमी भेटणारे व्यक्तीचं नाव राहते. आणि नाव आठवण येत नसलं तरी चेहरा बघितल्याबरोबर तर आम्ही ओळखतो. काही प्रश्नच नाही. कधीच चेहरा पाहिलाच नाही त्यांचे, आम्ही त्यांना ओळख करू शकतो का? नाही. तसं आम्हाला देव ओळखायचा असेल, देव आम्हाला ओळखतात, परंतु जो आठवण जास्त करतो त्याला जास्त ओळखतो. आठवण न काढणारा व्यक्तीचा संरक्षण करतोच. सगळ्याला अन्न देणार आहे, सगळ्याला पाणी देणार आहे, सगळ्याला निवारा देणार आहे, कोणाला कमी पडू देणार नाही. कमी पडत असेल तर हे देवाचा दोष नाही, हे आपला दोष आहे. आपला कर्माचं फळ आम्ही भोगतो. देव दाता आहे, देणारा देव आहे. तो घेणार नाही, फक्त देणार आहे. तुमच्याकडून काही अपेक्षा देवाला नाहीच.
का नाही? कुठल्याही वस्तू तो खात नाही, फक्त एक वस्तू तो खातो. किती भाव खावलेलं सो तुम्ही? किती भाव खावलेलं तुम्ही असं म्हणून व्यवहारामध्ये आपण बोलतो, किती भाव खावलेलं, किती म्हणून बोलावं तुम्हाला. त्याप्रमाणे फक्त ते खात राहणार आहे. म्हणून महाराजजी फार सुंदर ओरडून ओरडून बोलत होते, आम्हाला आवाजच कमी करायची वेळ आली. त्यांचे आवाज नाही, माईकचं. बघा त्यांनी ऐकून 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 कसं पारंगत झाले. इथं बघितलं तर कसं तरी कसं येड्यासारखं फिरत राहते. वाटत नाही की यांच्याजवळ एवढं ज्ञान भरू नये. भरून घेतले, कचरा भरले नाही त्यांनी. सगळ्या संतांचं वाङ्मय आत भरून घेतलं. जे भरू नये ते बाहेर पडते. वाईट भरत असेल तर वाईटच बाहेर पडणार आहे. भरून घ्यायचं अनेक ठिकाण आहेत. डोळ्यानं बी भरून घेतो, कानानं बी भरून घेतो, तोंडानं बी भरून घेतो. लक्षात आलं का? ज्या डोळ्यामध्ये जे भरलेले आहे ते बाहेर पडणार आहे. डोळ्यानं पाहिलेले गोष्टी मनामध्ये शिक्का मारणार आहे. परंतु संत मंडळींना आता बोलले त्याने, जे जे दिसे दृष्टी. मग कुठं पाहिलं स्मरण केलेले दृष्टीला तेच दिसणार आहे. आभाळ बघा तुम्ही, आभाळ कोणाला घोडा दिसते, कोणाला गाढवा दिसते, कोणाला हत्ती दिसते, कोणाला काय दिसते. आभाळ एकच आहे, परंतु पाहणाऱ्यांच्या दृष्टीमध्ये वेगळं 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 आकृती. सगळ्याला आकृती एक आहे, परंतु तुम्हाला चष्मा लागला तरी बी दिसते तसं. भारी दिसाले तुम्ही काळा चष्मा, अब्बा. तेच सगळ्याचं होणार आहे, तुमचं म्हणून नाही, सगळ्याचं होणार आहे. सगळ्यांना ऑपरेशन होणार, सगळ्याला चष्मा येणार. क्वचित क्वचित व्यक्तींना चष्मा येत नाही. तुमकुरचे 108 वर्ष गुरु महाराज होते. 108 वर्ष चष्मा न होते त्याला, असंच वाचत होते ते. विरळ लोकांना सांगायचं म्हणजे, दृष्टीमध्ये जे आपण भरणार आहोत, वाईट 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 दृश्य ज्या वेळे मोबाईल मध्ये पाहत असताना पाहू लागलो, असा नाद आहे. ज्या प्रकारे तुम्हाला नामाचा छंद लागलेले आहे, काही काही व्यक्तींना फेसबुकचा छंद लागते. एकदा टचिंग झाल्याबरोबर त्याचा सुटका होत नाही. फार जागृत राहा. त्याच्यामध्ये काही काही लोक आउट होऊन चालले. रिझल्ट पाहिजे लवकरात लवकर, आणि रिझल्ट लागेपर्यंत ते सोडतच नाही. परंतु हे छंद संत मंडळींनी सुद्धा काय म्हटलं, लागे हेची मागो नामी छंद लागो. छंद लागो. आणि ते छंद लागण्यासाठी अनंत अडचणी अवतीभोवती, आणि त्याच्यात मोठा अडचणी म्हणजे तुमच्या जवळ असलेले मोबाईल आहे. मोबाईल आल्यापासून माणूस बिलकुल फ्री नाही. बिजी 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 बिजी, एवढा बिजी होऊन गेले. आता कुठं आठवण यायला गेले देवाची, छंद कुठं लागणार आहे. किती अवघड आहे. एवढा परिस्थितीमध्ये सुद्धा वेळात वेळ काढून
बसवलिंग प्रभू सांगितल्याप्रमाणे तुमचं कराराचं काम करण्यासाठी कपिलाधारला तुम्ही आलात. तुमचं कराराचं काम आहे. रजिस्ट्रेशन करून आलो, करार करून आलो. आला का? करारनामा लिहितात ना, बॉन्ड. बॉन्ड लिहितात. काहीतरी गोष्टी करायचं असेल तर बॉन्ड लिहून 4 माणसं बसून लिहून घेतात. तसा देवाला सुद्धा आम्ही लिहून आलेले. देवा कसंही करा, परंतु मला पोटातून बाहेर टाका पहिले. एवढ्यामध्ये मला राहणं भयानक कठीण ठरते. दोन इतबी नाही पोट. त्या जेलमध्ये फिरत राहणं किती अवघड आहे. त्यावेळी ते त्रास सहन न होता लेकरू प्रार्थना करते, एकदा जेलचा बाहेर टाका तुम्ही, तुमच्याशिवाय दुसरं कामच करणार नाही म्हणून करार करून आलो. मधून करार केलेले विसरून गेलो. विसर पडला. सुख में स्मरण करे तू दुःख कैकू होय. दुःखामध्ये आठवण येणार आहे, सुखात आठवण येणार नाही. खायला कमी पडलं त्यावेळी आठवण येणार, झोपायला कमी पडलं त्यावेळी आठवण येणार, काहीतरी कमी पडल्या तेव्हाच त्याचा आठवण येणार आहे. त्याचा करार त्यावेळी आपल्याला आठवण येणार, किंवा अति बेमार पडल्यावर तर आठवण येणार आहे. म्हणून संत मंडळी सुविधा मागितला नाही. जसं जसं सुविधा होत जाणार आहे तसं तसं आम्ही देवापासून दूर होत जाणार आहे. म्हणून संत मंडळी शरण जे लोक होते, घराचा विचार, व्यवहाराचे विचार कधीच केला नाही. म्हणून अण्ण बसवण्णाच्या दरबारामध्ये अनेक साधू संत, तिकडं शरण म्हणतात, इकडे संत म्हणतात महाराष्ट्रामध्ये, एक एक कायक असणारे लोक होते. फुक्कट बसून कोणी खाणारच कोणी नव्हते. काही ना काही काम केल्याशिवाय ते उपजीविका करत नव्हते. कायकवे कैलास, कर्म करूनच त्याच्या फळ, शुद्ध फळ, सत्य शुद्ध कायक करून, तर सत्य बी असायला पाहिजे, शुद्ध बी असायला पाहिजे. सत्य शुद्ध म्हणजे कळालं का? लक्षात आलं का तुम्हाला? म्हणजे कोणालाही न दुःख देता, दुखी न होता, माझा कामामुळं दुसऱ्यांना त्रास करून तिथं अर्जन आलेले धनानं सेवा करत असेल तर त्याला शुद्ध म्हणता येत नाही. इमानदारीचा पैसा अफरातफरी करून नाही. ते सुखानं देतात का पैसे? कळकळ. आता व्याज बड्डी वगैरे सगळं करून व्याज भरणारा माणूस खुशी खुशीनं व्याज भरतो का? नाही. कळकळ कळकळ करून देतो. आणि ते पैसा दासोह किंवा सेवेमध्ये तुम्ही अर्पण करत असाल, ते प्रभूला अर्पित होत नाही. त्या कामामध्ये सत्यता पाहिजे आणि शुद्धता पाहिजे. हिंसा करून आलेले धन त्या ठिकाणी काम देत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्ती कायकनिष्ठ होते. कोणी लाकडं फोडत होते, कोणी पाणी भरत होते,
कोणी टोपला करत होते. आता मी सगळ्यांचा फोटो लावलो, तुम्ही बघा. कोणी टोपला करणार आहे, कोणी कपडा तयार करणार आहे, कोणी चपली तयार करणार आहे. आणि सगळ्या शरणांना समान हक्क देत होते. चपली करणारा माणूस म्हणून तिकडे खाली बसीत नव्हते त्याला. तुमच्या लेवलमध्येच सगळ्यांना शरणार्थी शरणार्थी करायचं. ना खाली आहे ना वरी आहे. आजकाल आपण पाहतो स्वतः गव्हर्नमेंटच खालीवरी करू लागले. शिक्षण शिकलेले 100%, 80-90 पर्यंत गेलेले लेकरं तसंच राहून चालले. जातीवाद करून काही लेकरांना अधिकार मिळू लागलं. म्हणून हुशार असलेले लेकरं कुठं चालले माहितीये का? अमेरिकेला चालले. अमेरिकाचा विकास होऊ लागला कारण भारतातील सर्व हुशार लेकर सगळं अमेरिकेला चालले. कारण इथं लोक नोकरी लागत नाही आणि ते गव्हर्नमेंट एकदम प्रगती करून आर्थिक मजबूत निर्मिती करू लागलेले आहे. तर अण्णा बसवण्णाच्या दरबारामध्ये महिलांना सुद्धा तेवढंच अधिकार, पुरुषांना सुद्धा तेवढंच अधिकार. ब्राह्मणस्य मुखमासीत बाहुराजन्यकृतः गुरुतदस्य यद्वैश्यः पद्भागुं शूद्रो अजायत. 4 आहे वर्ण: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. 4 जाती आहे. एक ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आणि शूद्र आहे. या 4 जातीमध्ये कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ? ब्राह्मणस्य मुखमासीत म्हणजे ब्राह्मण हा श्रेष्ठ म्हणतो. तर बहिरंगामध्ये आम्ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आम्ही निर्माण केलो. बसवण्णाच तसं म्हणत नाही. ब्राह्मण म्हणजे तोंड, ब्राह्मणस्य मुखमासीत बाहुराजन्यकृतः म्हणजे हे दोन, हे जे भुजा आहे ना, हे राजांचं स्थान. उरुतदस्य यद्वैश्यः म्हणजे हे वैश्याचं स्थान आहे. बसून राहतात ना ते व्यापारी, कुमटी समाज, हे वैश्य. हे चरण जे आहे शूद्र आहे, कुठेही फिरत राहतो. म्हणून इथंच ब्राह्मण आहे, इथंच क्षत्रिय आहे, इथंच वैश्य आहे, इथंच शूद्र आहे. सप्तधातु समम पिंडम समयोनी समुद्भवम आत्मजीव समुत्पन्नम वर्णानाम किं प्रयोजनम. किं प्रयोजनम? काशी कम्मारनाद बीशी मडिवाळनाद हासनिक्की हालिगनाद आ वंदिर कुलवेनो आ वंदिर कुलवेनो. कन्नडमध्ये बोलले. लक्षात आलं का? कुठलं कुळ आहे? ब्राह्मण आणि एक मुस्लिम समाजाचा व्यक्ती, दोघांनी मित्र, दोघं मित्र. अचानक ते हजला जाण्यासाठी त्यांनी काय केला, पैसा जमा करून ठेवला होता. भरपूर पैसा झाला होता. अचानक ब्राह्मण बेमार पडला. हजचा यात्रा कॅन्सल करून सगळा पैसा त्या ब्राह्मणाला देऊन टाकला. त्याच्या बेमारी नीट करून टाकला. अचानक एक दिवस हे मुस्लिम समाजाचा जो व्यक्ती तो बेमार पडला. कुठेही त्यांना रगत भेटत नाही, दोघाचा रक्त जुळत नव्हतं.
परंतु या ब्राह्मणाचं रक्त त्याच्या रक्त जुळत होतं. यांनी यांच्या रक्त त्याला देऊन त्यांना वाचविले. कोणाचं रक्त हिरवा नाही, कोणाचं रक्त पांढरा नाही, कोणाचं रक्त पिवळा नाही. सगळ्याचं रक्त कलर कसा आहे? लाल. लाल आहे. वेगळं नाही. परंतु जाती कुठून आलं हे? जातीवंत कोण आहे? जो देवाला प्रसन्न करतो तोच जातीवंत आहे. बाकीचे अजाती हे लोक. लक्षात आलं? जातीहीन न मने ज्योतिता ही नवे, जाती विजाती अनबेड देव नोलिदात जात सर्वज्ञ. देव नोलिदात जात सर्वज्ञ. बघा, देवाला कोणीही प्रसन्न करून घेता येते. महिला असलं तर काय, पुरुष असलं तर काय, शूद्र असलं तर काय, ब्राह्मण असलं तर काय, त्यांच्या जवळचं भक्ती श्रेष्ठ आहे. म्हणून अनेक जातीचे जे लोक त्या ठिकाणी समावेश होऊन एकाच मंडपामध्ये, एकाच सतरंजीवर सगळे बसून सत्संग ऐकत होते. जाती कुळ गोत्र न पाहे शंकर. भक्तांचे स्वामी माझं. भक्तांचा माहेर आहे शंकर. भक्तांचा माहेर आहे. म्हणून यामध्ये फक्त लिंगायत लोकांनाच देव प्रसन्न होतो, मन्मथ माऊली असं काही समजून घेऊ नका. लक्षात आलं का? या ठिकाणी हे तमलूरचे हे काही कुठं कुठं अडकलेले लोक होते. हे सगळे योग्य मार्गाने लागलेत. गुरुमाऊलीचा सानिध्य त्यांना मिळालं, नाहीतर कुठं तरी पडून राहत होते. ते गल्लीमध्येच गुंतून राहत होते. गल्ली सोडून तिथपर्यंत पोहोचले. म्हणून आता मठापर्यंत येऊन तुम्ही पोहोचलात. माऊली जागा दिली तुम्हाला, नाहीतर कुठं जागा मिळत होतं? थोडं तिथं तिकडे बसा. दोनच जात आहे. लक्षात आलं का? एक भक्त, एक भवी. भक्त झाल्याबरोबर आमच्याकडे, भवी झाल्याबरोबर त्यांच्याकडे. भवी आमच्यापर्यंत कशाला येते? येऊ शकत नाही. भीत राहतो. पाप पुण्याला भीत राहते म्हणे. पुण्याला पाप कधीच भीत नाही. पाप मात्र पुण्याला भीत राहते. मी तमलूरमध्ये जात होतो एकीकडून, बराच वेळ सांगितलं. जाता जाता तिकडून एक माणूस फुल्ल पिऊन घाण घाण घाण, पिलेले माणूस घाण शिवे देते, गोड गोड बोलते का? घाण 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 शिवे देत येऊ लागलं. मी इकडून जात होतो आणि त्यांना तिकडून येत होते. मला बघितलं. ते राजण्णाचं घर होतं बघा, ते बाजूला वाटामध्येच. काय नाव त्याचं? राजाणा. राजाणाचं 2 नवरा बायको होते म्हाताऱ्या, आणि त्यांच्या घरात शिरलं त्याला मला बघून. मग पिदाडू माणूस मलाही सुद्धा शिवाय द्यायला पाहिजे होतं. मला बघून का भिलं त्याने? म्हणजे पाप त्याला भीत राहते पुण्यमान व्यक्तीला, म्हणून आत शिरलं. नंतर महाराज गेले का? त्याला विचार, महाराज गेले? हा गेले. अजून बाहेर पडला, तिकडे शिवाय देत चालले. मी निघून गेलो पुढे. असं आहे. त्याकरता जे भटकलेले, अटकलेले, लटकलेले जे समाज होते, सर्व समाजांचा कल्याणासाठी कल्याण नगरामध्ये अण्णा बसवांना दरबार भरलं. त्यामध्ये अनेक पोंचलेले लोक काही साधारण नव्हते. अंग सोंकिन लिंग तंदे.
एक संत झाले त्याच्यामध्ये, अंग सोंकीन लिंग तंदे त्यांच्या नाव. सगळ्याला काम सोपिले होते, सगळ्यांना काम, रिकामा कोणीही नाही. आणि सकाळी 6च्या नंतर तिथं कोणी कोणाला बोलत नव्हते. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बोलायचंच नाही. किती महत्वाचा आला, कलेक्टर आला तरी सुद्धा बोलायचं नाही. मग कसं काय? कामामध्येच गुंतून राहायचं. बोलत राहिलं तर काम अधुरं राहते म्हणून ते बोलत नव्हते म्हणे. आणि कोणीतरी आलं तर संध्याकाळी 6 वाजता भेटूत म्हणून एवढं बोलायचं, अजून कामाला लागायचं. संध्याकाळी तुम्ही सत्संगाला या, तिथंच बोलूया. आता आम्ही रिकामा नाही. आता आम्ही काय करतो? या बसा, बराच दिवस झाला, या बसा. आता काम सोडलं, सगळं सोडलं, गप्पा मारत बसले. आणि ते मालकाचा जीव तळमळ तळमळ. हे कस काय आले? हे मालकाचं तळमळ होती की नाही? त्या माणसाला बेचैनी करून तुम्ही खाली बसला असेल तर ते बी एक प्रकारचे पापच आहे, कामचोरी. काय काय लोक त्याच्यामध्ये वेळ घालतात की काम करणारे हळू रोटी काढायचं, हळू एक 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 घास ठेवायचा, हळू. आता घरामध्ये तेवढा सगळं त्यात काही लोक मला विचार कर, हे कामाला कस तरी करून टाळण्यासाठी. तुम्ही नाही हो, तिकडचे लोक सगळे व्यवस्थित आहेत. तर काम कसं तरी करून काम करायचं नाही, आपल्याला टाळायचंय. हे टाळणं सुद्धा पाप आहे, लक्षात करा. आम्ही ईमानदारी के साथ आम्ही काम करतो, ईमानदारी के साथ त्या ठिकाणी पैसा घेतो. कोणी पैसे कमी घेते? आणि तुम्ही काम करणं गेलो, पैसे कमी घेता का? नाही. 50 रुपयाचं काम केलं तरी बी तुम्हाला 400 रुपये द्यावंच लागतं. जे मजुरी चालू आहे ते द्यावंच लागते. कामचोर बाई त्याच्यामध्ये असलं तरी सुद्धा त्याला तेवढंच पैसे द्यावं लागतं. तर त्या ठिकाणी तसं न होते. अंग सोंकीन लिंग तंदे, त्यांना एक काम आमच्या सारखं. त्यांना काय काम आहे? फक्त दीक्षा देत राहायचं. गावोगावी जायचं आणि प्रचार करायचं, लिंग तत्व बोलायचं आणि अंग आणि लिंग संबंध त्या ठिकाणी जुळवायचं. अंगेच लिंग संबंधम लिंगेच प्राण संयुक्तम योदद्या दीक्षा विशिष्यते. त्या प्रकारचे दीक्षेच्या प्रोग्राम प्रचार करायचं. आणि मांसपिंड असलेले मंत्रपिंड बनवायचं. ज्या प्रकारे तो बोलतात, हे जे मडकं आपण तयार करतो, मडकं कशानं तयार करतो? कशानं? मातीनं तयार करतो. मातीनं मडकं होते का? मातीनं मडकं होते का? पाणी लागते त्याला. पाणी टाकल्याशिवाय मडकं होत नाही. आणि एकदा मडकं तयार झाल्यानंतर संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज की जय. योगदान भरपूर आहे डॉक्टर साहेबांचं. अनेक लोकांचा सेवा या ठिकाणी करत आहेत. आपल्या परिसरामध्ये भरपूर त्यांच्या या ठिकाणी सेवा आहे. तर कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा भरपूर त्यांचे योगदान लाभला. ज्याप्रमाणे तुम्हाला सांगत होतो, मडकं तयार करायचं असेल काय लागते? पाणी लागते. पाणी मिसळून माती तयार करून एकदम फर्स्ट क्लास त्याला एक रूप करून मडका तयार करतो. मग पाणी टाकून ठेवतो का? काय करावं लागतं? त्याला भाजावं लागतं.
भाजल्याशिवाय मडकं तयार होत, पाणीचा अंश पुरा काढावा लागतं. अग्नीच्या स्पर्शाने काय होते? मडकं एकदम मजबूत होते. मजबूत झाल्यानंतर अजून पाणी भरून ठेवतो, तेव्हा पाणी थांबते. तसं हे बी एक मडक आहे. हे मडक कच्चा आहे, पक्का नाही. आता पक्का करू लागलो. कशामुळं? ज्ञानाचा अग्नीनं या ठिकाणी या मडक्याला भाजायला सुरुवात केलो. किती वर्ष झाले? 25 वर्षापासून मडकं भाजणं चालूच आहे. ते जळाता जळला. अंश भारी आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मदा, मत्सर, डंब, अहंकार रूपी हे कचरा त्या ठिकाणी असल्यामुळं ते क्लिअर होत नाही. म्हणून अंग सोंकिन लिंग तंदे म्हणायचं. काय म्हणून? हे मडकं भाजण्यासाठी मी आलेले आहे. एकदा भाजून टाकतो, तुम्हाला एकदा पक्का करून टाकतो. आणव मला माया मला कार्मिक मळ, हे मळ जाळावं लागतं. ज्ञानाच्या अग्नीच्या स्पर्शाने काय होते? थोडं 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 काम कमी होते, क्रोध कमी होते, लोभ कमी होते, मोह कमी होते, मत्सर कमी होते. पहिले सुरू जे राग होतं तेवढा राग आता नाही. तेवढा अपेक्षा जे होता, आस्था होता तेवढा मोहित आम्ही नाही. निर्मोही होऊ लागलो. निर्मोहत्वम निश्चल तत्वम. निश्चल तत्व होण्यासाठी आपण या ठिकाणी काय करावं लागेल? ज्ञानाच्या अग्नीमध्ये जवळ येऊन बसावा लागेल, अग्नीत पडावा लागेल. किती दूर राहतो, इथं डिस्टन्स हे नाही, किती दूर राहतो मनानं तेवढा आपण कच्चा राहतो. लक्षात आलं का? मनमना भव मद्भक्तो. भक्तांच्या मन देवाला आवडते. ज्यावेळे देवाच्या दरबारामध्ये भक्ताचं मन रमते त्यावेळे सगळं अज्ञान जळून जाते. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाके चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. या प्रकारे अंग सोंकिन लिंग तंदे अनेक भक्तांच्या कल्याणासाठी तो काय करत होता? सर्वत्र फिरत होते. फिरून फिरून आणि लिंग दीक्षा करून समजून सांगून लिंगांग सामरस्य करण्याचा जो पद्धती सर्व भाविकांना सांगत असल्यामुळं आणि अनेक लोकांच्या अनेक भक्तांच्या एक वेगळं 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 असून सुद्धा त्यामध्ये या लिंग तंदे यांचं काम काय होतं म्हटलं तर दीक्षा संस्कार करायचं. अनेक भक्तांचा उद्धार करत अनेक ठिकाणी प्रवास त्यांनी त्या ठिकाणी केला होता. तर अशा प्रकारचे कल्याण नगरामध्ये साधू संतांचा मेला, यांचं कार्य वेगळं, यांचं कार्य वेगळं, यांचं कार्य वेगळं, यांचं कार्य वेगळं, गंगाबाईचं कार्य वेगळं. शिस्त झोपी जाणे त्यांचं काम आहे. आणि असं झोप सडकून लागते या सत्संगामध्ये काही काही भक्तांना. तर सुरू झाल्याबरोबर झोप सुरुवात होते. जय मंगल जय नम पार्वते हर हर हर. झोप संपून जाते, दुसरं काय नाही. असो, तर अशा प्रकारच्या जो अनेक साधू संतांचं जो वाङ्मय या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तर अनेक साधू संत, बसवलिंग प्रभू आहे, लक्ष्मण महाराजजी आहे, मन्मथ माऊली आहे,
हा, शिवदास माऊली आहे, चन्नमणे आहे, काही मोजके संत महाराष्ट्रामध्ये आपल्याला आढळतात. परंतु 1,96,000 साधू संत त्या ठिकाणी एकत्र राहत होते. त्यामध्ये 770 अमर गणंगळू आणि त्यामध्ये काही काही शरणांच्या वचन आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला मिळते. एकेकाने 2,000, 3,000, 5,000, 10,000, 1-1 लाख, 2-2 लाख वचन साहित्य रचना त्या ठिकाणी केलेले आहेत. म्हणून तुम्ही भाग्यशाली आहात. या ठिकाणी येण्याच्या योग प्रतिवर्षी तुम्हाला लाभत आहे. कोणी काय म्हणतात तिकडे लक्ष ठेवायचं नाही. शक्यतो आमच्या क्रोधाला कंट्रोल करण्याच्या प्रयत्नामध्ये आपण असावं. किती जास्त कंट्रोल करतो तेवढंच आपण प्रसन्न राहतो. कोणी खाल्लेले, कोणी पिलेले, कोणी चांगलं राहत असलेले पाहून सुद्धा थोडा आनंद मानायला पाहिजे. काही काही लोकांना एवढा ताण येते, खाल्लेली आवडणार, पिलेली आवडणार, सुखानं चांगलं कपडं टाकलं तरी सुद्धा पोटात इस्तू पडते काही काही लोकांना. अशा प्रकारचे इस्तू पडलं तर तन्नं ते परर बगेदोडे कैलास भिन्नाण वक्कू सर्वज्ञ. माझ्यासारखा ते जीव आहे म्हणून तुम्हाला समजमध्ये आला समजा, त्या दिवशीच तुम्हाला देवाचा दरवाजा खुला राहतो. सेवा करण्यासाठी देव एवढा आम्हाला सेवा करू लागले. आमच्याकडून थोडासा सेवा घडलं तर काय होणार आहे मला सांगा. देव एवढा पाणी देऊ लागलो, 1 ग्लास पाणी उचलून तुम्हाला द्यायला काय चाललंय? तेवढं भरून भरून देवलं त्याने. एवढा मोठा धार देऊ लागले आणि पाणी अजिबात देत नसेल तर तुमचं काय हाल होऊन जातात. कुठं आणत होते पाणी, कुठं हिंडत होत्या? महागाईचं अगोदरच ते देऊ लागले. आणि तिथलं विहिरीमधलं पाणी आम्ही तिथं टाकीमध्ये टाकलो, टाकीतलं पण पाणी त्या नळात ठेवलेले, तिथून 1 ग्लास द्यायला तुमचं काय चाललंय? एवढा भंडारा सर्वांनी देऊ लागले. तांदूळ देतात, तेल देतात, तिखट मिरची देतात, काय काय देतात. सगळं स्वयंपाक करून त्याने ठेवतात. तिथं 1 चमचा घेऊन वाढलं तर काय होलं? करावं लागते, स्वच्छ करावं लागतं. आणि हे सेवाभाव असल्याशिवाय देव काय पाहतो म्हटलं तर, मी एवढं देवलो परंतु त्याच्यातला उचलून ह्यांना देते की नाही ते बघतात ते देव. ते बी ह्यांना करत नसेल तर तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला काहीच मिळू शकत नाही. त्याकरता सेवाभाव असू दे. एवढा मोठा वैभव या ठिकाणी निर्माण झालेले. भक्त मंडळी येतात, त्यांना अडीअडचणी येऊ नये हे कोण करून घेतले? तुम्हाला वाटत दमलूरचे महाराज करून घेतलं नाही, मन्मथ स्वामी करून घेतले. लक्षात आलं? कोण? आम्ही निमित्त. आम्हाला निमित्त कोण केले? मन्मथ माऊली आम्हाला निमित्त बनविलं. यांच्याजवळ योग्यता आहे, यांच्याकडून मी काम करून घ्यावं म्हणून त्यांनी करून घेतलं. आमचं कॅपॅसिटी नाही. करोडो 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 रुपये असलेले लोक आहेत, परंतु अशा प्रकारच्या क्षत्र उभा करणं साध्य नाही. तर हे करणी कोणाचं आहे? फक्त मन्मथ माऊलीचे. म्हणून या ठिकाणी आम्ही करत असल्यामुळं अनेक लोक योगदान देऊ लागले. काही स्वामी परिवार भिक्षा मागून प्रसाद करणारे स्वामी परिवार, त्यांना अचानक स्वतंत्र सैनिक होते आणि त्यांच्या नावानं काहीतरी पैसे आले आणि हे पैसा आम्ही कशाला घ्यावं म्हणून त्यांनी काय केलं? 1 रूम देऊन टाकले. आप्पा, आमच्या स्वतंत्र सैनिकाच्या नावानं पैसा आलेले, 1 रूम त्यांच्या नावानं या ठिकाणी देऊन टाका. स्वामी परिवाराकडून 1 या ठिकाणी रूमचं व्यवस्था झालेली. कुरुंद्याचे बघा, परवा जाऊन आलो कुरुंदाला. कुरुंद्याच्या पलीकडे कोणतं तरी होतं, फार लांब जिल्हा हो, तिकडे लांब जिल्हा होता तो कोणता जिल्हा
आठवण नाही, फार लांब, 400-500 किलोमीटर दूर गेलो. तिथं आपला समाजच नाही, फक्त तेली समाज आहे. परंतु अहमदपूरचे आप्पा 15-20 वर्षापूर्वी त्या ठिकाणी आले होते म्हणे. मानोरा तालुका, मानोरा, जिंतूरच्या पलीकडे. हे मानूर नाही, मानोरा तालुका. तर तिथं एवढा भावना, एवढा भक्ती त्यांची, तर फार आनंद वाटला. कशासाठी आलं होतं ते तिकडे गोष्ट, तिकडे कशाला गेलो आम्ही? सेवाभाव. सेवा करणारे काही स्वामी परिवार, कुरुंदा, अजून काही स्वामीकडून अजून एक रूम, इथं हे बी स्वामीच आहे, इकडचं बसले हिरेमठ कडून या ठिकाणी भेट झाली. मग सांगायचं म्हणजे आम्ही सुरुवात केलं, परंतु माऊली त्यांना प्रेरणा दिले. ते प्रेरणा दिले म्हणून या ठिकाणी दिलेत, द्या म्हणून त्यांच्या मागे आम्ही लागलेले नाही. त्यांनी होऊनच या ठिकाणी सेवा केली. अशा प्रकारची सेवा केल्या कारणानं आज या श्रावण मास रुद्राक्षी विकणारे हॉटेलचे अनेक जे भाविक आहे, आप्पा कधी सुरुवात होणार आहे? परवा मी गेलतो, आप्पा तुमचं कधी सुरुवात होणार आहे? होते, काळजी करू नका, होते, उद्या होते. तर त्यांना आश्रय मिळाला. भुकेलेला अन्न जे मिळतो तो खरा पुण्य. लक्षात आलं का? ते खरा पुण्य. जे भूक लागलेले, व्रथावृष्टी समुद्रेषु व्रथा तृप्तस्य भोजनम, तूप, पोळे, जिलेबी, भज्जी, मिरची वगैरे फुल्ल रटावून खाऊन आलेले, आणि त्या माणसाला म्हणू लागलो थोडा घ्या, थोडा घ्या. त्यांना म्हणते आता झालं, थोडा घ्या. तसल्या माणसाला घ्या म्हणण्यापेक्षा ते रुद्राक्षी विकणाऱ्याला घ्या म्हणा, त्याचं पोट तर भरतील ना. भूक लागलेल्या व्यक्तीला अन्न दिलं, तिथं समाधान आहे. वृथावृष्टी समुद्रेश, समुद्रामध्ये किती पाऊस पडून काय मतलब आहे? या डोंगरावरती पाऊस पडला तर ते तळ तर भरून जाईल, पाणी तर होईल. समुद्रामध्ये किती 2 तास पडला पाऊस, काय कामाचे? आणि प्रसाद फुल्ल खाऊन आलेल्या व्यक्तीला जेव घातलं म्हटलं तर काय कामाचे नाही. त्याकरता अनेक भक्तांना आश्रय या ठिकाणी मिळालेले आहे. अनेक भाविक दर दिवस या ठिकाणी येतात आणि न विचारता सेवा करत राहतात. मी पूर्वी काय करायचं माहितीये का तुम्हाला? एक गोष्टी मी विवरण करतो. पहिले पॉम्पलेट काढायचं, प्रत्येकाला कॉन्टॅक्ट करायचा, प्रत्येक गावाला सांगून टाकायचं या दिवशी तुम्ही सेवा करते का म्हणून विचारत राहायचं, आणि त्यांच्या नाव नोंद करायचं. आता 7-8 वर्षापासून कोणाला फोन नाही, कोणाला कॉन्टॅक्ट नाही, काय नाही. त्यांनीच मला कॉन्टॅक्ट करतात, आपण आम्ही कधी यावं म्हणून. त्यांनी येऊन या ठिकाणी प्रसादाचा व्यवस्था, दर दिवस प्रसादाचा व्यवस्था या ठिकाणी करत आहे. एकदा वळण लागलं आणि त्रिवेणी संगमासारखं आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा या प्रांताच्या सर्व भाविकांना आश्रय भेटलेले, राहण्याचा सुविधा. सगळ्यांना सुद्धा आम्ही राहण्यासाठी सेवा करू शकत नाही. ज्या ठिकाणी जागा भेटतील त्या ठिकाणी विश्रांती घ्यायचं. 14 वर्ष वनवास केले, जंगलामध्ये झोपले, तुम्ही एवढा मस्त मंडप मध्ये झोपायला तुमचं काय चाललंय? मच्छर बी नाही, काही नाही. आम्हाला जागा भेटणे गेले, आम्हाला रूम भेटणे गेले. अरे जंगलात कसं भेटले का त्याला रूम? हे विचार करू नका. एक दिवस थंडीत पडलं तरी बी काही तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही, उलट जास्त पुण्य लागणार आहे. आणि तिथं मध्ये पंखामध्ये झोपले, इथं बी पंखामध्ये झोपलो, तिथं मी मस्त खालो, इथं बी. आता फरक काय पडलं? सगळं सारखंच, घरामध्ये असल्यासारखं. काय मस्त केले महाराज, गरम पाणी हे, मस्त खायलाय, मस्त राहायलाय. थोडा तर कष्ट घ्यावं लागतं. लक्षात आलं का? असो, अशा प्रकारच्या सेवेची संधी तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी प्राप्ती हो. आता मांजरसुंब बघा, सरपंच साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आता भेट झाला त्यांच्यासाठी थोडा टाळी वाजवा. आता बघा, सरपंच साहेबाला 2 गोष्टी ऐकण्यासाठी म्हणजे डॉक्टर साहेबचं योगदान भेटलं, त्यांना अर्धा पुण्य त्यांना लागते. लक्षात आलं का? तर
त्यांची ही सेवा निरंतर आम्हाला लाभावा एवढा अपेक्षा व्यक्त करू 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नम पार्वते हर 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 हर. दिगंबर पटेल इथे या. आरती लावा. आरती म्हणते आरती इथं या, तिथं आवाज देते. आरती शिवराज. आरती शिवराजा हे दे ग मोबाईल. हो आरती शिवराजा मन्मा स्वामी महाराजा. आरती शिवराजा मन्मा स्वामी महाराजा. वेदांताचे सारमोखी पेरिले बीज. वेदांताचे सारमोखी पेरिले बीज. समाधी महासरी सर्पा व्याघ्रांचे जाळे. समाधी सर्पजागांची गाडी निर्वैर स्वापादे समादृष्टीले न्यायी. निर्वैर स्वापादे समादृष्टीले न्यायी. आरती शिवराजा मन्मा स्वामी महाराजा. आरती शिवराजा मन्मा स्वामी महाराजा. वेदांताचे सारमोखी पेरिले बीज. वेदांताचे सारमोखी पेरिले बीज. शिवभक्ती विश्वा शिवमाया केले. शिवभक्ती विश्वा शिवमाया केले. ग्रंथा परमारहस्य गोया प्रकट केले. रहस्य गोया प्रकट केले. आरती शिवराजा स्वामी महाराजा. आरती शिवराजा स्वामी महाराजा. वेदांताचे सारमोखी पेरिले बीज. वेदांताचे सारमोख्य पेरिले बीज. अभंग निरूपण अनुभवले ज्ञान. प्रसाद घेऊ ना डब्बा प्रसाद. आनंद शिवदास सर्व शुभ कल्याण. आनंद शिवदास सर्व शुभ कल्याण. आरती शिवराजा मन्मा स्वामी महाराजा. आरती शिवराजा मन्मा स्वामी महाराजा. वेदांताचे सारमोख्य पेरिले बीज. वेदांताचे सारमोख्य पेरिले बीज. कर्पूर गौरम करुणावतारम संसारचा भुजगेन्द्रहारम सदावता. हृदयारविंदे भवं भवामि. गुणतीतकान्तं ब्रह्मशान्तं श्रीजादीपं उमनाथमेशं जरजन्मनाशं जयजयलेन्द्रं महादेवदेवं हरः ॐ यज्ञेन यज्ञमेशं देवाः तानि धर्माणि प्रथमानि आसन् तेनाकं महिमानः सजन्ते यत्र पूर्वे साध्यात्. सांब जय नमः पार्वते शिव हर हर हर. सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य